वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. घारगावात केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर धडक. 220 लिटर ताडी जागेवरच नष्ट. वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी. नागरिकांचा मूळ रॅकेट उद्ध्वस्त करा असा सूर. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागानं केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 220 लिटर बेकायदेशीर ताडी जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आली. वारंवार कारवाई होऊनही अवैध धंदे पुन्हा सुरू होत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. पुणे नाशिक महामार्गालगत सुरू असलेल्या अवैध ताडी अड्ड्यावर कारवाई करत अधिकाऱ्यांनी 220 लिटर केमिकलयुक्त ताडी जप्त केली. पंचनामा करून ही ताडी जागेवरच नष्ट करण्यात आली असून संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात सुनीता शेख्याया गुत्तेदार, वय 44, राहणार घारगाव, या महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधितावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून कारवाईनंतरही पुन्हा त्याच अवैध व्यवसायात सक्रिय झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. घारगाव आणि बोटा परिसरात केमिकलयुक्त ताडी, अवैध दारू, प्रतिबंधित गुटखा आणि गांजाच्या विक्रीबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त मोहीम राबवून अशा अवैध व्यवसायांचे मूळ रॅकेट उद्ध्वस्त करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वारंवार गुन्ह्यांमध्ये आढळणाऱ्या आरोपींवर अधिक कठोर कारवाई व्हावी अशीही नागरिकांची मागणी असून काहींनी मकोका लावण्याची मागणी केली आहे. मात्र अशा कायद्याची अंमलबजावणी संबंधित तपास यंत्रणा कायद्यातील निकषांनुसारच करते. घारगावातील ही कारवाई स्वागतार्ह असली तरी अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी लगाम कधी बसणार हा प्रश्न कायम आहे. आता नागरिकांना केवळ छापे नव्हे तर या अवैध रॅकेटचा संपूर्ण बंदोबस्त अपेक्षित आहे. सोमनाथ डोळे, वेद बातमीचासाठी संगमनेर.